नमस्कार, मी संकेत शिंदे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे गडकोट अस्मिता महाराष्ट्राची. महाराष्ट्राचा श्वास असणाऱ्या गडकिल्ल्यांची माहिती संकलित करत असताना आजच्या परिस्थितीचं वास्तव मांडणारी कवी गोविंद ठोंबरे यांची एक कविता वाचनात आली. चला तीच कविता आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहू. ऐकलत का राज मला, मी तुमचा मावळा बोलतोय. स्वराज्य उभारलं असेल तुम्ही, पण मी कोण्या भलत्यालाच माझं दैवत आणि जाणता राजा म्हणतोय. ऐकलत का राज मला, मी तुमचा मावळा बोलतोय. जिंकले तो राजे तुम्ही हर हर महादेवाच्या नामघोषात कित्येक तख्त आणि गडकिल्ले. इकडं मात्र हर हरच्या पुढं कुणालाही जोडत विकलेत आम्ही स्वाभिमानासकट तालुके आणि जिल्हे. ऐकलत का राज मला, मी तुमचा मावळा बोलतोय. परधर्मीय स्त्रीला राज तुम्ही माता म्हणून पुजलत, आणि इथं आमच्या बहिणीची आबरू लुटली असताना आम्ही तिची जात पाहून मोर्चे काढलेत. वाघाच्या बच्च्याला जन्म देऊन तुम्ही एका पंडित शूरवीरास घडवलत, आम्ही मात्र लेकरान हाती भलतच झेंडे देऊन तुमचे मावळे नाचवलेत. ऐकलत का राजे मला, मी तुमचा मावळा बोलतोय. 2 तिथींच्या 2 जयंत्या काढून तुमच्या पुढं डीजे घेऊन नाचलोय, आणि बापाच्या श्राद्धाच्या पैशासाठी म्हाताऱ्या आई पुढं भावासोबत भिडलोय. ऐकलत का राज, मी तुमचा मावळा बोलतोय. माहितीये का राज, तुमचं स्मारक या अथांग समुद्रात उभं करतोय, आणि तुमच्या प्रत्येक गडकिल्ल्याची माती आम्ही आमच्या घरासाठी उकरतोय. ऐकलत का राज, मी तुमचा मावळा बोलतोय. ऐकलत का राज, आम्ही तुमचा गुरु आम्ही तुमच्या पासून पळवलाय. जाती जातीत गुरुदक्षिणा करून अस्तित्वासकट त्यांचा पुतळा पुरलाय. ऐकलत का राज मला, मी तुमचा मावळा बोलतोय. तुम्ही भेटायला गेलेल्या संतांचंही तेच करायचं होतं बर का राज आम्हाला. वारकरी धारकरी बनवून दिंडीतच फोडायचं होतं सगळ्यांना. राज पहा, तुमच्या स्वराज्याचा किती बदल घडवलाय आम्ही मावळ्यांनी. तुमच्या सकट विकत घेतलाय अख्खा मुलूक आमच्या राजकारण्यांनी. ऐकलत का राज, मी तुमचा मावळा बोलतोय. तुम्हालाही आता वाटत असेल उगीच मावळ्या तुला घेऊन लढलो. स्वराज्य उभं करताना मी तुझ्यासाठीच का सगळं काही जिंकलो. सांगा तुमच्या माझे जाऊन ना, या म्हणा परत एकदा नांगर घेऊन, आणि या उलथून टाका म्हणा दिल्ली सकट उभ्या हिंदवी स्वराज्याच्या सीमा इथंच उभं राहून. ऐकलत का राज, मी तुमचा मावळा बोलतोय. महाराष्ट्राची अस्मिता असणाऱ्या गडकिल्ल्यांची तटबंदी जेव्हा ढासळत होती, स्वराज्याचा साक्षीदार असणाऱ्या प्रत्येक दगडाला महाराज तुमची उणीव भासत होती. महाराज तुमची उणीव भासत होती. ऐकलत का राज, मी तुमचा मावळा बोलतोय.